हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातील गुंडांचे अच्छे दिन आलेत। गुंडांना मंत्रालयामध्ये बनवलेले रील्स ट्विट करत विजय वडेट्टीवार यांची टीका। तर राऊतांकडून गुंड निलेश घायवळचा शिंदेंसोबतचा फोटो ट्विट करत जोरदार हल्लाबोल। कुणी भेटायला येतं त्याला मर्यादा घालता येत नाही, फोटो काढण्यासाठी आलेल्यांना नाही म्हणता येत नाही। टीकेनंतर मंत्री दीपक केसरकरांचं उत्तर। राज्यामध्ये सरकार निर्मित गुंडाराज, सरकारच्या बगलबच्च्यांच्या अधिकाऱ्यांकडून खंडणी वसुली, नाना पटोलेंचा आरोप। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुंडांना पोसत असल्याची संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मुलानं केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत राज्यात गुन्हेगार निर्माण होणार। भाजप आमदाराच्या आरोपानंतर जयंत पाटलांची टीका। सुप्रीम कोर्टानं झापून सुद्धा नार्वेकरांचा निकाल हुकुमशाही सारखा, कोर्टानं आता झापण्यापलीकडे देखील पावलं टाकावी, संजय राऊतांचा निशाणा। काही लोकांसाठी अजित पवार गटानं मंत्रिपद रिक्त ठेवलं, मंत्री दीपक केसरकरांचं सूचक वक्तव्य। मनसेच्या बैठकीमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघातील विधानसभेच्या 6 जागांवर चर्चा, गटबाजी करू नका, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। बाळा नांदगावकर यांच्याकडून राज ठाकरेंना बाबरी मशिदीची विटही भेट। मराठा समाजातील सर्व आमदार आणि मंत्र्यांनी आरक्षणासाठी अधिवेशनामध्ये आवाज उठवावा, मनोज जरांगेंची विनंती। जरांगे आजपासून 4 दिवस आळंदी, मुंबई, नाशिक आणि बीडच्या दौऱ्यावर। राज्य मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण पूर्ण, अहवाल सरकारकडे आल्यानंतर लगेच अधिवेशन घेणार, मंत्री दीपक केसरकरांची माहिती। छगन भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी, मनोज जरांगेंची मागणी। तर भुजबळांकडून कुणाचाही अपमान नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, बबनराव तायवाडे यांचं प्रत्युत्तर। मालेगावचा मिनी पाकिस्तान उल्लेख केल्यानं नितेश राणे यांना नोटीस, खटला दाखल करण्याचा माजी आमदार आशिफ शेख यांचा इशारा। तर कितीही नोटीस पाठवल्या तरी बोलणारच, राणेंचं प्रत्युत्तर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।